भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर शिवसेनेचा निर्णय. खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. बहुप्रतीक्षित मुंबई पालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठीच्या हालचालींना वेग. प्रशासनाकडून अधिसूचना जारी. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त. महापौर निवड पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणार. ठाकरे सेनेच्या श्रद्धा जाधव यांची संधी हुकली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल अवाक्षरही काढल्यास महिला आघाडी धडा शिकवेल. शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी गणेश नाईकांना दिला इशारा. एमआयएमची नगरसेविका सेहर शेख हिच्या आव्हानानंतर आता जितेंद्र आव्हाडांची मुंब्र्यामध्ये रॅली. मुंब्रा कायम तिरंगीच राहणार. सेहर शेखला आव्हाडांचं प्रत्युत्तर. पुण्यातल्या दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणामध्ये दीप्तीची निरामय रुग्णालयात गर्भलिंग चाचणी झाली. सासरच्यांनी दीप्तीवर दबाव टाकला. दीप्तीच्या कुटुंबियांचा आरोप. किसान सभेच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा. आदिवासी बांधवांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक. 3 महिन्यात किसान सभेच्या मागण्यांचा निपटारा करणार. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार. नव्या मेट्रोसाठी 17 ते 18 हजार कोटींचा खर्च प्रस्तावित. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.